ही मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक अशा प्रकारची ही निवडणूक आहे. काही ठिकाणी त्या उमेदवाराला मनात म्हणावं असं, नको रे बाबा मला सभा. कारण काही वक्ते असे असतात की बळच सभा घ्यायच्या, त्यांना ऐकण्यासाठी कोणी इच्छुक नसतो, त्यांचं जनमानसात तेवढी प्रतिमा नसती. पण इलेक्शन आहे, मी नेता आहे, तर ती सभा झाली पाहिजे. तरी लोक ज्या वेळेला मतदान करायला जातात तेव्हा या मुद्द्यांचा किती विचार करणार हा प्रश्न आहे. कारण लोकांना ते त्यांच्यासाठी माझे जिव्हाळ्याचे प्रश्न, माझ्यासाठी काय केलं जाणार आहे, म्हणजे कुठेतरी अगदी खासदाराकडनंही नगरसेवकासारखी अपेक्षा केली जाते की खासदारांनी मला केटर करावं. म्हणजे आता पुण्यातली जी सभा झाली रेसकोर्सला, तर मला वाटतं की ते ठिकाण चुकलं का काय, नक्की गणित चुकलं माहीत नाही, पण जो अपेक्षित प्रतिसाद होता तिथं लाभलेला नाही आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण लोकसभेच्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांची चर्चा करतोय, समजून घेतोय की महाराष्ट्र आणि देश नक्की कसं मतदान करतोय. त्यातलाच आजचा एक वेगळा प्रयोग इलेक्शन राऊंड टेबलचा. तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला राम मंदिराचं विषय होता त्यावेळेला आपण रामावरती राऊंड टेबल घेतलं. त्याच पद्धतीनं आज आपण महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं इलेक्शन राऊंड टेबल करतोय आणि माझ्याबरोबर 3 सिनियर पत्रकार आहेत महाराष्ट्रातले की ज्यांनी ही सगळी इलेक्शन कव्हर केली, आधीचे इलेक्शन कव्हर केलेत. मी तिघांचंही स्वागत करतो. प्राची कुलकर्णी, मुक्त पत्रकार, त्याच्यानंतर पांडुरंग सांडभोर पुढारी या समूहाबरोबर असतात, प्रशांत आहेर, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार. या तिघांनीही गेली अनेक वर्ष निवडणूक कव्हर केलेली आणि विशेषतः आत्ता जी फेज झाली नुकतीच, तिसरी फेज आणि येणाऱ्या 2 फेज, या फेजमध्येही त्यांनी खूप काम केलेलं आहे. तर पहिला प्रश्न माझा असा आहे, तुम्ही तिघांनी त्याचं उत्तर द्यावं अशी माझी विनंती आहे की बरोबर निम्मी इलेक्शन झाली, 24 ठिकाणचं मतदान झालंय, 24 ठिकाणचं मतदान बाकी आहे. महाराष्ट्राचा ट्रेंड देशासारखा नाही असं म्हणतात, खूप अंडर करंट्स आहेत असं म्हणतात. तुमचं प्रत्येकाचं आकलन काय आहे निम्म्या निवडणुकीचं? मला वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये हा जसं तू म्हणतोयस की लोकांना काय वाटतं आहे किंवा अंडरकरंट्स आहे अशी चर्चा होणं, या परसेप्शनचा आणि ऑप्टिक्सचाच सगळा खेळ चाललेला आहे. एकूण महायुतीकडनं एक क्लिअर स्टँड घेण्यात आलाय की त्यांनी पोर्ट्रे केलेलं आहे नरेंद्र मोदी या चेहऱ्याला. स्थानिक मुद्द्यांवरती सहसा निवडणूक कुठेही येणार नाही यासाठी त्यांचा प्रयत्न चाललेला दिसतोय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं मात्र त्याच पद्धतीने प्रत्येक ठिकाणचा मुद्दा आणि मग अर्थात काँग्रेसचा जसं 5 न्याय आहे त्याला जोडून त्याच्या अनुषंगाने जे मुद्दे घेता येतील त्याच्याभोवती ही निवडणूक, आणि प्रत्येक ठिकाणी हे परसेप्शन क्रिएट करणं की अनएम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे किंवा जसं पुण्यामध्ये राहुल गांधी आले होते त्यावेळेला त्यांनी आरक्षणाचा मुद्दा मांडला, जे ते प्रत्येक ठिकाणच्या भाषणामध्ये मांडतायत. पण तो महाराष्ट्राला त्याच्या आधी नुकत्याच झालेलं सगळं जे जरांगे पाटलांचं आंदोलन होतं त्याच्या अनुषंगाने अपील करणारा मुद्दा होता तो मांडणं. कारण इथले पुन्हा निवडणुकीतले कास्ट इक्वेशन्स, कास्ट फॅक्टर्स हेही मॅटर करणारे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या परसेप्शनच्या खेळावरती आणि ऑप्टिक्सच्या खेळावरती ही निवडणूक या वेळेला फिरते आहे. पण अर्थात लोक मतदान करताना मात्र या गोष्टींचा किती विचार करणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत ज्या टप्प्यांमध्ये मतदान झालं त्या सगळ्या ठिकाणी आकडेवारी कमी आहे असं म्हटलं जात आहे. पण आपापला जो हक्काचा मतदार आहे तो बाहेर काढण्यामध्ये दोन्ही बाजूंनी यश मिळवलंय. साधारण जे चित्र दिसतंय त्यानुसार काही ठिकाणी नाराजी आहे की म्हणजे ज्या काही आत्ता शिवसेनेची फूट होती, राष्ट्रवादीची फूट होती, याच्यावरनं बोलताना लोकांमध्ये नाराजी आहे. दुसऱ्या बाजूला असंही काही ठिकाणी दिसतंय की नागरिकांमध्ये मतदानाचा एन्थुझियाझमच नाहीये, चर्चा म्हणूनही नाहीये. म्हणजे अगदी पुण्यासारख्या मतदारसंघामध्ये निवडणूक कधी आहे, मतदान कधी आहे, एरवी जे बघायला मिळतं की मोमेंटम असतो, लोकांना चर्चा करायची असते की कधी निवडणूक होणार, कधी काय, कुठला उमेदवार आहे, त्यांनी कुठले मुद्दे मांडलेत, या सगळ्यांवरती एक ठराविक गट सोडला किंवा समाज माध्यमं सोडली किंवा जसं आम्ही पत्रकार म्हणून कुठेही भेटलो तरी सध्या निवडणुकांवरती चर्चा करतो, ते इतर ठिकाणी होताना दिसत नाहीये, लोकांमध्ये होताना दिसत नाहीये विशेषतः. मला वाटतं आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातलं जे 5 टप्पे आहेत त्याच्यातला 50% जागांवरचं मतदान झालं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथलं मतदान झालं होतं आणि 2 दिवसापूर्वी आपल्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या 2 जागा अशा जवळपास 13 जागांवर मतदान झालं. सुरुवातीच्या टप्प्यात एक जाणवलं की म्हणावं अशी लोकसभेची निवडणूक वातावरण तापलं नव्हतं आणि आत्ता कुठंतरी जसं आपल्या परिसरात किंवा शहरी भागात लगतचे जे मतदारसंघ आहे तिथं ही निवडणूक आल्यानंतर वातावरण तापलंय. या निवडणुकीचं एक राजकीय अँगलने विश्लेषण बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यात किंवा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजप किंवा महायुतीला फार सोपी निवडणूक वाटत होती तुलनेने. पण जशी जशी निवडणूक शहरी भागात आली आहे आणि भाजपला मानणारा वर्ग आहे
या टप्प्यावर कुठंतरी महाविकास आघाडी जोमाने पुढे येते. म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्रातले विशेषतः बघू काल जे काही 10 मतदारसंघ आहेत आणि कोकणातले 2 आणि लातूरचा एक मतदारसंघ, तर इथली एकही जागा म्हणजे अपवादात्मक एखादी जागा सोडली तर प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. म्हणजे आपण जाहीरपणे असं दावाच करू शकत नाही की अमुक ठिकाणी अमुक हा उमेदवार किंवा ह्या पक्षाचा विजय होईल. या टप्प्यावर ही निवडणूक आलेली आहे. पुढचे 2 टप्पे बाकी आहेत आणि ते तर मुंबई वगैरे म्हणजे मराठवाडा किंवा इकडला काही भाग वगळता प्रामुख्याने जो मुंबईचा एकदमच आपण हाय प्रोफाईल मतदार म्हणतो अशी निवडणूक होणार आहे. तिकडली दिशा अजून आत्ता लक्षात येत नाही, पण आत्तासुद्धा एकदम फाईट आलेली आहे. राजकीयदृष्ट्या मी दुसरा एक हे सांगेल की ह्या निवडणुकीत कुठल्याही एक मुद्द्यावर निवडणूक चालली नाही, तर अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत. म्हणजे निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाचा एवढा मुद्दा चालला होता, तो आत्ता थेट आपल्याला इथं जाणवत नाही आहे. महागाई, बेरोजगारी हे मुद्दे तर वर्षानुवर्ष असतात, पण त्यावरही थेट कोणी भाष्य बोलत नाही आहे. तर ही निवडणूक कुठे झाली आहे? संविधानाला धोका आहे, तुम्हाला मुस्लिमांचं आरक्षण दिलं जाणार आहे आणि आता काल तर पार अडाणी अंबानीपर्यंत ही निवडणूक गेली. मला वाटतं हा सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यावर निवडणूक फिरते. कुठल्याही एका मुद्द्यावर निवडणूक नसल्यामुळे मतदारही थोडे संभ्रम आहेत. ठीक आहे, भाजपचा एक ठरलेला मतदार आहे, तो नक्की मतपेटीपर्यंत जाईल, पण आपण जो बाँड्रीवरचा जो मतदार असतो त्याच्यासाठी ही निवडणूक फार आहे आणि तो शेवटच्या क्षणी तो कोण कॅच करतो याच्यावर या निवडणुकीचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्याच्यासाठी पक्षाची यंत्रणा पण महत्त्वाची आहे आणि वातावरण जी निर्मिती केली जाते ते पण महत्त्वाचं आहे. त्याच्यात आत्ता कोण आघाडी घेतं याच्यावर हे गणित ठरेल. माझं पहिल्यापासूनचं या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल असं मत आहे की ही मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक अशा प्रकारची ही निवडणूक आहे. तर सुरुवातीला आपण बघितलं की असं एक्सपेक्टेड होतं की एक राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक जावी किंवा यावर चर्चा व्हावी. राम मंदिराचा मुद्दा असो किंवा आणखी जे काही सोकॉल जो भाजपकडून सांगितलं गेलं की भारताची जगभरात असलेली प्रतिमा, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा विषय होता. परंतु तसं झालं नाही महाराष्ट्रातल्या निवडणुकीपुरतं. तर त्याची कारणंही स्वाभाविक अशी होती का या ठिकाणी सुरुवातीला झालेलं महाविकास आघाडीचं फॉर्मेशन, नंतर झालेलं महायुतीचं फॉर्मेशन, याच्यातून झालेली फूटतूट आणि मग पुढच्या टप्प्यावर जशी निवडणूक जशी जवळ यायला लागली, म्हणजे जानेवारीमध्ये आजची सिच्युएशन आहे का जर असं कोण म्हटलं असतं तर आज कदाचित आपल्याला वेड्यात काढलं असतं किंवा असं काही होऊ शकत नाही असं म्हटलं असतं. पण अचानक ही निवडणूक ह्या टप्प्याकडे का आली? तर जे लोकल मुद्दे होते आणि जे हायपर लोकल मुद्दे होते ते राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा वरचढ ठरायला लागले. म्हणजे काँग्रेसकडून म्हणा किंवा महाविकास आघाडीकडून सातत्याने बेरोजगारीचा मुद्दा याच्यात आणला जात होता, महागाईचा मुद्दा चर्चेत आणला जात होता की ज्याला सुरुवातीला अपील होत नव्हता तो मुद्दा. आणि अचानक हे मुद्दे शेवटच्या टप्प्या म्हणजे निवडणूक लागल्यानंतर ह्या मुद्द्यांना एकदम महत्त्व आलं किंवा ते मुद्दे जास्त चर्चेला. तर याचं दुसरं एक कारण की ही जी निवडणूक जी लांबली, म्हणजे 13-16 मार्चला आचारसंहिता आपण जाहीर करतो आणि पुण्याचं मतदान 13 मेला होतं. म्हणजे 2 महिने तर उमेदवारांनी काय करायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न होता. म्हणजे पियुष गोयलांपुढं तर प्रश्न होता, त्यांचं मतदान 20 मेला आहे, त्यांचं उमेदवारी पहिल्या म्हणजे पहिल्या यादीत जाहीर झाली. अक्षरशः ते काय फिरून झालेत, परराज्यात जाऊन दुसऱ्यांचा फॉर्म भरून आलेत. म्हणजे हे सगळं समजून घेतलं ना तर किती वेळ ना, म्हणजे समजा मोदींचं भाषण ऐकलं तर माणूस किती वेळ ऐकेल, ते मुद्दे किती वेळ लक्षात घेईल किंवा कोणाचे पण. आता म्हणजे खूप भाषणं ऐकायला, आता सगळ्याच पक्षांची भाषणं ऐकायला आता आपलं ठरलंय, म्हणजे तुमचंच जसं ठरलंय तसं आपलं ठरलंय की काय करायचंय, आपल्याला कोणाला मतदान करायचंय, अशी एक साधारण मतदाराच्या मनातली लाईन दिसती. आता पुढच्या टप्प्याकडे आपण जाताना असा विचार करू की मतदार कशा पद्धतीने याच्याकडे बघतोय किंवा विचार करत असावा. मी जसं म्हटलं की हा मोदी समर्थक विरुद्ध मोदी विरोधक ही जी काही एक लाईन दिसतीये ती लाईन या ठिकाणी दिसतीये. आणि जो मधला आहे का, जो न्यूट्रल आहे याच्यातला, त्याची प्रचंड घालमेल आहे. म्हणजे त्याला हे समजतच नाही आता काय करायचं, यांच्या बाजूने जायचं की त्यांच्या बाजून जायचं. तो जरा वेळा विचार करतो की नाही मग आता आपला राम आलाय का, आपलं काय होणार. म्हणजे एक सुंदर उदाहरण देतो, म्हणजे आपल्या याच्यावर चर्चा पण झाली. बालगंधर्वला 2 कार्यक्रम झाले निवडणुकीच्या म्हणजे पुण्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये. पहिला मेळावा झाला शरद पवारांचा. हे फुल तुडुंब बालगंधर्व भरलेलं होतं, अगदी व्यासपीठावर पोरं भरली होती, सगळी MPSC ॲस्पायरंट पोरं होती, MPSCचा क्लास देणारी मोस्ट ऑफ होती, कार्यकर्ते होती की त्यांचं ॲस्पिरेशन काय होतं तर आपल्याला प्रशासकीय अधिकारी व्हायचं किंवा काय कुठलं तरी हे करायचं.
त्याच्यानंतर जे परराष्ट्र मंत्री आहेत डॉक्टर एस जयशंकर, त्यांचा कार्यक्रम झाला. हे त्यालाही सभागृह तुडुंब भरलेलं आहे. अगदी पालक, विद्यार्थी नटून थटून आलेत. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव आहे. प्रत्येकाला त्या ठिकाणी युक्रेनमध्ये काय चाललं याची माहिती हवी होती, रशियामध्ये आपण कसं काय करतो याची माहिती हवी होती, आपलं जे काय JEE काय ट्रिपल काय असेल, म्हणजे तो जो एक ॲस्पिरेशनल जो काही क्लास होता तर तो एक क्लास वेगळा होता. म्हणजे एकाच कॅम्पेनमधले 2 वेगवेगळे कार्यक्रम अशा पद्धतीने त्या ठिकाणी बघायला मिळलं. तर मला असं वाटतं की हा एक जो एक संघर्ष आहे किंवा याच्यात महाविकास आघाडीनी जो काही हा टेम्पो क्रिएट केला कॅम्पेनिंगचा, तो ह्या पद्धतीने केला. आता एक चित्र असं दिसतं की बेसिकली पुणे शहरामध्ये माझं असं म्हणणं की इथला मध्यमवर्गीयाचा साईज मोठा आहे, कम्पॅरेटिव्हली मुंबईनंतर उच्च मध्यमवर्गीयांचा साईज मोठा आहे. त्याच वेळेस झोपडपट्टी किंवा वस्ती विभागात राहणाऱ्या लोकांचाही साईज मोठा आहे. पुण्यात जवळपास 40%हून अधिक लोक वस्ती विभागात राहतात, वस्ती भागात राहतात. तर हा संघर्ष होताना नेमकी याला हे दोन्ही पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती कसं टॅकल करतं. कारण ही इलेक्शन समजा आपण शिरूरमध्ये गेलो तर तो कांद्या प्रश्नाचा विषय. आता तिकडं कांद्याचे भाव पडलेत म्हणून पुण्यामध्ये कांद्याचे भाव वाढले नाही म्हणून वातावरण नाहीये. नाही तर पुण्यात सुद्धा कांद्याने रडवलं असतं. आयदर ते म्हणजे सत्ताधाऱ्यांनाच कांदा रडवतो काही झालं तरी. आता तिकडं रडवतोय तर तिकडं भाव पडले म्हणून रडवतोय. तिकडचे भाव वाढले असते तर शहरांमधला मतदार चिडला असता आणि इथं सत्ताधारी रडले असते. आणि अशा वेळेस मला वाटतं की शहरी किंवा निमशहरी मतदाराच्या बाजूने आपण राहावं अशी भूमिका कुठंतरी भाजपने किंवा महायुतीने घेतल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय. म्हणून कम्पॅरेटिव्हली ग्रामीण भागापेक्षा शहरातल्या वातावरणामध्ये आपल्याला एक थोडे काय एक थंडावा दिसतोय किंवा मतदारांमध्ये इथं फारसा उत्साह दिसत नाही. याची कारणं असे की या ठिकाणी महागाईचा मुद्दा थोडाफार आहे. म्हणजे नीलम गोरेंनी नुकताच एक महिलांचा जाहीरनामा किंवा त्यांनी एक सर्वेक्षण केलं होतं, त्याच्यातही हे मुद्दा प्रामुख्याने आला की महागाई हा विषय त्यांना टोचतोय किंवा बोचतोय. परंतु मला परत असं वाटतं की ही इलेक्शन ह्या टप्प्यावर आल्यानंतर ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल मतदानाला जाणार आहोत, मतदान करायला ते बटन दाबणार आहोत, तर ते बटन दाबताना तिथं कॅन्डिडेट दिसतोय का राष्ट्रीय मुद्दे किंवा हायपर लोकल मुद्दे दिसत आहेत, हा त्या वेळेला जो प्रश्न मध्यमवर्गीयाच्या मनात तयार होणार आहे ना, त्याच्यावरच ही इलेक्शन शहरी भागातले तरी ठरेल. आणि किंबहुना मला असं वाटतं की त्याच्यासाठीच शहरी भागातले मतदारसंघ हे सगळे उशिराने आलेत का काय, म्हणजे हा निव्वळ योगायोग आपण समजू असं म्हणू आणि याच्याकडे पुढे पाहू. पण हा जो मुद्दा आहे ना, म्हणजे मी तुझ्याकडेच येतो की हा डिवाइड सगळीकडे दिसतो का. उदाहरणार्थ पुणे शहर, त्याच्या लागून 3 मतदारसंघ आहेत, शिरूर आहे, मावळ आहे, बारामती आहे. तर तिथले सेंटिमेंट ग्रामीणच्या आणि शहरातले सेंटिमेंट वेगळ्या दिसतात का, आणि हे थ्रूआउट महाराष्ट्र आहे का. म्हणजे उदाहरणार्थ मराठा आरक्षण हा मुद्दा ग्रामीण जिथं बेल्ट आहे तिथं दिसेल, पण शहरात कदाचित नरेंद्र मोदी दिसतील. तर शहरी ग्रामीण डिवाइड, तुम्ही सगळे ग्रामीण पेरिफेरीतही फिरलाय आणि शहरातही फिरताय, काय दिसतं. मी प्रशांतच्याच मुद्द्याला आणि तुझ्या या प्रश्नाला जोडूनच एक ऍड करते की यावेळेस परसेप्शनच्या खेळामध्ये जसं प्रशांत सांगत होता का महाविकास आघाडीने ज्यांना टार्गेट केलंय किंवा ज्या पद्धतीचे मुद्दे ते हाती घेत आहेत, त्यामुळे कुठेतरी किंवा लार्जर पिक्चरमध्ये जर आपण म्हणजे देशातल्या 2 प्रमुख पक्ष म्हटलं तर काँग्रेस जी लाईन मांडताय त्याला भाजपकडनं उत्तर दिलं जात आहे असं परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट होतं आहे. पण हे जरी झालेलं असलं तरी लोक ज्या वेळेला मतदान करायला जात आहेत तेव्हा या मुद्द्यांचा किती विचार करणार हा प्रश्न आहे. कारण लोकांना प्रश्न म्हणजे त्यांच्यासाठी माझे जिव्हाळ्याचे प्रश्न, माझ्यासाठी काय केलं जाणार आहे, मला काय मिळणार आहे, विकास म्हणतोय तर माझ्या इथे विकास होणार आहे का, माझ्यासाठी तो माणूस ऍक्सेसिबल असणार आहे का, माझे प्रश्न सुटणार आहेत का. म्हणजे कुठेतरी अगदी खासदाराकडनंही नगरसेवकासारखी अपेक्षा केली जाते की खासदारांनी मला केटर करावं, जरी त्यांच्या लार्जर याच्यामध्ये हे मुद्दे येणार नसले तरी. जसं आपण पेरिफेरी म्हटलं तर बारामतीमधल्या निवडणुकीमध्ये पवार विरुद्ध पवार जरी निवडणूक असली तरी स्थानिक इक्वेशन्स हे खूप महत्वाचे ठरले होते. अगदी पुरंदरमध्ये पुरंदरपासनं जसं आपण दुष्काळी पट्ट्यात त्या पट्ट्यात मी जेव्हा फिरले तेव्हा हे दिसलं की त्यांचं म्हणणं होतं की या राजकारणामध्ये आमच्या म्हणजे दुष्काळाकडेच दुर्लक्ष झालं, आम्हाला चारा छावणी का मिळाली नाही तर कुणाला क्रेडिट मिळणार यामुळे आम्हाला चारा छावणी दिली गेली नाही. आणि त्याच्या उलट पुरंदरमध्ये वैयक्तिक पातळीवरती चारा छावण्या सुरू केल्या आणि त्यामुळे तिथल्या लोकांना ते अपील झालेलं होतं. जसं प्रशांतनी आता उल्लेख केला, शिरूरमध्ये कांद्याचा प्रश्न आहे. शिरूर अर्बन पण आहे, सेमी अर्बन पण आहे आणि रुरल पण आहे.
रुरल बेल्टमध्ये अनेक मुद्दे चर्चेत आहेत. जसं लार्जर परसेप्शनमध्ये तिथे हे 2 मुद्दे बघितले जात आहेत की आपल्याला खासदार भेटला का नाही, खासदारांनी 5 वर्षात काय केलं, किंवा दुसरे जे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील त्यांनी काय आपल्याला रिच आउट झाले का, आपले प्रश्न सोडवले का, आणि मग आरोप प्रत्यारोप त्यांचे जे सुरू आहेत ते आहेतच. पण तिथल्या आदिवासी पट्ट्यामध्ये म्हणजे अगदी काही दिवसापूर्वी हिरड्याचं आंदोलन झालेलं होतं. आत्ता तिथे हा प्रश्न आहे की एका कंपनीकडनं तिथली जागा विकत घेतली जाते, एक फॅक्टरी बसवायचा प्रयत्न चालू आहे आणि मग आपली जमीन जाणार, मग आपला हक्क जाणार, अशा पद्धतीचं परसेप्शन तिथे आहे. आणि त्याच्यावरती कोण उत्तर देत आहे का, त्यांना कोण रिच आउट करत आहे का, तर आत्ता हे दिसत नाहीये की या दोघांपैकी कुणाकडनंही याबाबत काही मांडणी होतीये. त्यामुळे लोकांची अपेक्षा आणि त्या उलट मावळचा तर पट्टा अगदी मिक्स आहे. म्हणजे मावळला जरी पिंपरी चिंचवडला डिसिजन मेकिंग म्हटलं जात असलं किंवा अगदी पश्चिम महाराष्ट्रातही आपण बघितलं तरी वेगळे वेगळे मुद्दे चर्चेत होते, प्रत्येक मतदारसंघ निहाय. आणि त्याला महायुतीकडनं मात्र प्रत्येक ठिकाणी त्यांनी राबवलेल्या योजना, नरेंद्र मोदींचा चेहरा पंतप्रधान म्हणून, आणि पंतप्रधान त्यांना करायचं आहे तर तुम्ही इथले हात बळकट करा, हे मुद्दे मांडले जाणं. स्थानिक उमेदवारांकडनं अर्थातच स्थानिक प्रश्नांवरती उत्तरं दिली जात आहेत, नाही असं नाही, पण शक्यतो ते टाळलं जातं आहे. आणि त्यामुळे लार्जर खेळामध्ये लोकांना प्रश्न आहे की माझे प्रश्न सुटणार आहेत का, मला काही केटर केलं जाणार आहे का, आणि मग त्या बेसिसवरती मी माझं मतदान ठरवणार. पक्षाचे जे लॉयल आहेत त्यांचं मतदान किती शिफ्ट होतंय हाही प्रश्न आहे, कारण त्यांना अल्टिमेटली त्या आयडिओलॉजीशी देणं घेणं असतं. पण ज्या फेन्स सिटर्सचा उल्लेख प्रशांत करत होता त्यांच्या बाबतीमध्ये हे मुद्दे खूप महत्वाचे ठरतील असं मला वाटतंय. आणि त्यामुळे काही भागामध्ये ट्रान्झिशन सुद्धा मतदानामध्ये झालेलं, म्हणजे जो कोर वोटर आहे तोही दुसरीकडे गेलेला किंवा मतदान न केलेला सुद्धा बघायला मिळेल असं दिसतंय. प्रशांत आणि प्राचीनने जे मुद्दे मांडले की स्थानिक पातळीवर किंवा त्या मतदारसंघातले जे मुद्दे असतात, मला वाटतं ते बरोबर आहे, त्या निवडणुकीत तिथं प्रभावी ठरतात. आपण शिरूरमधलं उदाहरण प्रामुख्याने सगळ्यांनी घेतलं. अमोल कोल्हे आणि आढळराव यांच्या लढतीत तिथला प्रचार आता एका मुद्द्यावर चालला की अमोल कोल्हे 5 वर्ष फिरलेच नाही आणि आढळराव सातत्याने नागरिकांशी चर्चेत राहिले. हा मुद्दा मला वाटतं आता फार मतदानाची तारीख जरी जवळ आली तरी त्या मुद्द्यावर अमोल कोल्हेंना अजूनही प्रभावीपणे ते उत्तर देता आलेले नाही. कारण आपल्या राज्यघटनेत किंवा संविधानाने प्रत्येकाची जबाबदारी निश्चित केलेली आहे की नगरसेवकांनी काय काम केलं पाहिजे, आमदारांनी काय काम केलं पाहिजे आणि खासदारांची काय जबाबदारी आहे. तरी पण आपण प्रचारात बघितलं की अमोल कोल्हेला एका गावात विचारलं की तुम्ही आमच्या गावासाठी काय केलं. अपेक्षित नाही आहे की खासदारांनी गावासाठी काहीतरी करायचं असतं. खासदाराचे प्रश्न हा 6 विधानसभा मतदारसंघातले मोठे प्रकल्प असतील काय असतील तर त्या मुद्द्यावर ते काम झालं पाहिजे. पण तिथली मानसिकताच ही अजून मतदारांची की आमचे स्थानिक प्रश्न सुटले पाहिजेत. बारामतीत गेलं तर आपल्याला बारामतीत हे जाणवलं की ती निवडणूक भावनिक मुद्द्यावरच झाली आहे. पवार विरुद्ध पवार. अजितदादांनी काकांना या वयात सोडलं, त्याचं कशा पद्धतीने त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, हा मुद्दा त्या बारामतीत झाला आणि त्याचा इफेक्ट मला वाटतं बऱ्याच मतदारसंघावर किंवा ग्रामीण भागातले जे काही मतदार आहेत त्यावर इफेक्ट झाला आहे. हीच अवस्था प्रत्येक मतदारसंघात आहे. तुम्ही मावळचं उदाहरण दिलं, तिथं बारणे आणि वागेरे दोघंही पिंपरी चिंचवड पट्ट्यातले, तिथं आपण जे म्हणतो गावकी आणि भावकी या पद्धतीचं एक वातावरण आहे की नातं गोतं ह्या पद्धतीच्या राजकारणावर तिथला बाज ठरणार आहे. तुम्ही सांगलीला गेलो आपण, सांगलीला आज आपण चर्चा करताना असं म्हणतो की अपक्ष विशाल पाटील जे काँग्रेसचे बंडखोर आहेत ते आज आघाडीवर आपल्याला जात किंवा पुढे जातात का, तर तिथल्या लोकांमधली एक भावनिकता झाली की कुठंतरी विशाल पाटलांवर अन्याय झाला आहे म्हणून त्या स्पर्धेत आघाडीवर आहे. हेच चित्र आपण साताऱ्यात गेलो, साताऱ्यात गादी आणि त्यांचं हे नेहमीच होतं, पण सातारा कायम पवारांच्या मागे राहिला. मग कुठंतरी चर्चेत परत आपण पवारांना साथ द्यायची का काय, अशा पद्धतीचे मुद्दे हे राहिलेत. आणि त्याच्यामुळे जी निवडणूक चाललेली आहे, आरोप प्रत्यारोप जे वरिष्ठ नेते येतात, म्हणजे आपल्या पुण्यात पंतप्रधान पण येऊन गेले आणि काँग्रेसचे राहुल गांधी येऊन गेले, त्यांचे मुद्दे त्या 2 दिवसापुरतेच चालले. ते काय म्हटले, भटकते आत्मा म्हटले आणि यांनी संविधान वगैरे ह्या मुद्द्यावर चाललं. पण ज्यावेळेस प्रॅक्टिकली आपण खाली येतो तर त्यावेळेस ते मुद्दे कुठेतरी विसरलेले जातात. आपल्या पुण्यात आल्यानंतर सुद्धा पुण्यातले 3ही प्रमुख उमेदवार म्हणजे आपण मुरलीधरांना मोळा असतो, त्यांनी महापौर म्हणून काम केलं आहे, रवींद्र धंगेकरांनी आधी नगरसेवक मग आमदार, आणि वसंत मोरे यांनी सुद्धा नगरसेवक आणि पालिकेत पदाधिकारी. तर आता जे मतदारांमध्ये जे फिरतात त्यावेळेस लोक त्यांच्या भागातले स्थानिक प्रश्न मांडतात. म्हणजे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमचा प्रश्न सुटला पाहिजे. आता तो प्रश्न काय खासदारांचा नाही आहे, पण मानसिकता हीच आहे की माझे प्रश्न कसे मांडतील. मला वाटतं निवडणूक आली की हे मुद्दे चालणार आहेत. अजून आपला मतदार परिपक्व तेवढा कदाचित झाला नसेल, म्हणजे आपण सरसकट हा सगळ्यांना न्याय लागू शकत नाही. एक वर्ग आहे की त्याला ती जाण आहे
आणि तो वर्ग बोलत नाही, तो मतपेटीत वक्त होतो. त्याच्यामुळे हे मुद्दे राहणारच आहेत. एक फक्त ऍड करते याच्यात, याला एक कारण कदाचित असंही असेल की बऱ्याच ठिकाणी जे महापालिकेच्या राजकारणात किंवा स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय असलेले उमेदवार होते, उमेदवार बदलताना अनेक जण थेट लोकसभेला गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चर्चेतले मुद्दे आणि लोकांची अपेक्षा ही पण पुन्हा स्थानिक मुद्द्यांवरती आणि अगदी लोकल हायपर लोकल प्रश्नांवरती येताना कदाचित त्यामुळे दिसत असेल. आणि ही चर्चा ज्यावेळेस पुण्यात होती ना, म्हणजे पुणे लोकसभेमध्ये ज्यावेळेस होती ना, त्याचं कारण असं आहे की जे 4 उमेदवार आहेत, म्हणजे अनिस सोंडके MIM, वसंत मोरे वंचित, रवींद्र धंगेकर काँग्रेस आणि मुरलीधर मोहोळ भाजप, हे चौघही नगरसेवक होते. म्हणजे सोंडके आधी त्यांच्या घरातले नगरसेवक होते, ते आधी स्टँडिंग कमिटी चेअरमन होते आणि हे तिघही आत्ता 17 ते 22 हे नगरसेवक होते. आणि पुण्यामध्ये ही चर्चा घडायचं कारण की हे ट्रान्झिशन आहे पुण्याच्या लिडरशिपमधलं आणि त्यामुळे ते बेसिकली पुण्यामध्ये ही चर्चा होती. माझा एक सहकारी शिरूरमध्ये गेला होता सहज बघायला, तर तो शिरूर मतदारसंघात पण तो शिरूरमध्ये पण गेला होता, तर तो विदर्भातला आहे, तर तो फार छान बोलला. म्हणजे मलाही फार असं बघितलं नव्हतं. तो म्हटला सर शिरूर किती भारी आहे ना. म्हटलं काय, त्याच्या तिन्ही बाजूनी MIDC म्हटला, तिन्ही बाजूनी MIDC म्हणलं. आणि मग मी विचार केला, शिरूर हा देशातला एकमेव मतदारसंघ कदाचित असा असेल जिथं तळेगाव, जिथे रांजणगाव, जिथे चाकण या 3 मोठ्या MIDC आहे आणि देशातला एक मोठा ॲटो क्लस्टर असलेला हा एक मतदारसंघ आहे. आता या मतदारसंघात हा जो मतदारसंघ आहे हा राज्यातल्या तरुणांना रोजगार देतो, तिथल्या तरुणांनी बेरोजगारीबद्दल बोलावं का? मला सांग. म्हणजे सगळ्या राज्यभरातून जे तरुण येतो तिथं रोजगारासाठी आणि तिथला तरुण जर बेरोजगारीचा प्रश्न घेऊन बोलत असेल तर याचा अर्थ आपण कुठेतरी एक स्किल डेव्हलपमेंटचा भाषा बोलायची तर पुण्यासारखं शहर का जी विद्येची नगरी आहे, या ठिकाणी सगळं शिक्षण मिळतं, या ठिकाणी काय सगळं इजम असू द्या नाही तर सगळं ज्ञान असू द्या ह्या नगरीतून गेलेलं आहे किंवा नगरीत आहे. मग अशा वेळेस हा प्रश्न का निर्माण होतो आणि का, म्हणजे हा खरंच कॉम्प्लेक्स इश्यू आहे. आणि मग मला असं वाटतं की मतदार हा आपापल्या चष्म्यातून बघतोय, आपलं ठरलंय, आपलं सेट आहे. आणि याचं दुसरं उदाहरण म्हणजे श्रीदेवी त्यांचा ज्यावेळेस मृत्यू झाला तर एका वृत्तवाहिनीवर साहित्य संमेलनाचा कार्यक्रम चालू होता, त्यांनी मराठी साहित्य संमेलनाचा काय जागर घेतला होता आणि दुसऱ्या वृत्तवाहिन्यांनी श्रीदेवी कशी त्यांचा मृत्यू कसा झाला म्हणजे तिथल्या अँकरनी किंवा तिथल्या रिपोर्टरनी टपात झोपून रिपोर्टिंग केलं, ते सर्वाधिक पाहिलं गेलं आणि मराठीचा जागर बघितला गेला नाही. तसं भाषणांमध्येही होतंय. म्हणजे एकीच मारा, सॉलिड मारा, जोरात चालतंय, टकाटक खटाखट जोरात चालतंय, किंवा अशी शहजादा म्हटलं की जोरात चालतंय. परंतु डेव्हलपमेंटची भाषा बोलली किंवा हे बोललं तर हे सगळं मला असं वाटायला लागलं राजकारण पण एंटरटेनमेंटवर शिफ्ट झालं की काय तेवढ्यापुरतं. आणि आपलं ठरलं आपलं बंद द्यायचं कोणाचं. आता जे ही जी म्हटलं मी 2 महिन्याची स्पेस आहे किंवा हीच जर इलेक्शन महिन्याभरात झाली असती, खर्चही कमी झाला असता, लोकांचा वेळही कमी झाला असता, विषय पण मिटला असता, 2 महिने चर्चेचं गुऱ्हाळ लावायची काही गरज नव्हती असं मला वाटतं. नाही, तुम्ही सगळ्यांनी ना खूप वर्ष विशेषतः सभा बघितल्या आणि यावेळी तर नरेंद्र मोदी जवळपास प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी सभा घेतल्या. म्हणजे कराड, सातारा, म्हणजे साताऱ्यात झाली, कोल्हापुरात झाली, सांगलीत, म्हणजे ओव्हरऑल अक्रॉस. आणि यावेळेला कदाचित पोटेन्शियल जास्त असल्यामुळे किंवा जिथं सीट्समध्ये तर राहुल गांधी सभा घेतात. तर सभांचा खरंच इम्पॅक्ट काय आहे? 2014 आणि 2019 असं आम्ही ऐकायचो की सभा झाली की वातावरण फिरलं, सभा झाली की 50,000 मतं हल्ली, असं झालं तसं झालं. कम्पेअर्ड टू प्रिव्हियस इलेक्शन तुम्हा तिघांनाही सभांचा प्रभाव दोघांच्याही काय दिसतो? आणि अगदी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मला वाटतं आता तिकडनं सुरू करूया. माझं सभा हा माझा एकदम आवडीचा विषय आहे. लोकांमध्ये जाऊन बसा, लोक खरंच भाबडी असतात. म्हणजे सभेला येणारी पण, मी वेगवेगळ्या जे काही पैसे देऊन सभेला येऊन बसतात त्यांच्याकडे बसतो. ती पण लोक ना म्हणजे पोरं बाळं घेऊन आली की समजायचं की हे आहेत. तर माझा सभेबद्दलचा बदलता सभा बघा बरं का. म्हणजे शिवसेनेच्या सभा अशा व्हायच्या का ज्या सभेवर चेअर ठेवलेली असायची पूर्वी. म्हणजे बाळासाहेबांच्या सभा का ज्याच्यावर चेअर ठेवलेली असायची. आणि काँग्रेसच्या सभामध्ये सगळीकडे गाद्या
लोड ठेवलेले आहेत, आपला बसलाय, म्हणजे जुन्या हिंदी सिनेमांमध्ये पण ते जॅकेट आणि ते तसंच बसलेलं ही साधारण ही वातावरण असायचं. पण मोदींनी ज्यावेळेस 14ला आले ना, मोदींनी तो ट्रेंड सगळा म्हणजे लार्जर इंटरेस्टमध्ये तो ट्रेंड चेंज केला. म्हणजे 14ला यांची सभा झाली राहुल गांधींची SSVMSच्या मैदानावर. ते अगदी आपलं छोटंसं काहीतरी स्टेज असं उभं केलं होतं, त्याच्यावर राहुल गांधी आले, बोलले. भर दुपारच्या उन्हातली सभा, लोक अगदी पाण्याच्या पिशव्या डोळ्यावर ठेवून, माझ्याकडे फोटो आहेत आजही पण, कसं तरी आपलं ऐकलं बाबा, आले, ऐकलं आणि गेले. तीच सभा मोदींची SP च्या ग्राउंडवर झाली. संध्याकाळची सभा, ठीक आहे, पाठीमागच्या चेअर रिकाम्या होत्या, पण मी बघितलं त्यावेळेस पुण्यातला मतदार 14चा अगदी नेहरू घातलेला आहे, व्यवस्थित एकदम टकाटक. कुठंतरी सांस्कृतिक कार्यक्रम होते, शाल टाकून यायचंच बाकी होते, बाकी तसं काय आपलं सवाईला चाललं, अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याने अटेंड केलं. आणि मग हा ट्रेंड हळूहळू मग त्या ठिकाणी स्क्रीन्स लावणे, त्याचं व्यवस्थित ड्रोननी शूट करणे, त्याचं फीड चॅनलला कसं जाईल याची काळजी घेणे. राज ठाकरेंच्या सभा बेसिकली तशा होत्या, किंवा शिवसेनेच्या तर म्हटलं पण राज साहेबांच्या. आणि मग त्याच्यातली जी काही शैली होती किंवा आक्रमकता होती, तर याच्यावर त्या सभांचं वातावरण म्हणजे डायमेन्शन्स नरेंद्र मोदींनी ओव्हरऑल बदलवलं. 19च्या विधानसभेला सेम पॅटर्न आणला देवेंद्र फडणवीसांनी. म्हणजे त्यांची टीम सेट होती, जे काय आत्ताचे मोहित कुंभोज आहेत, जे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्याकडे त्या सभांचं नियोजन होतं. तर स्टेज कसा असला पाहिजे, पाठीमागचा बॅकड्रॉप काय असला पाहिजे, त्याच्यावरचा फोटो काय असला, याचा एक सेट फॉर्मॅट होता, म्हणजे त्याच्यात काही चेंज होत नव्हतं. आणि मग ती टीम यायची, ती टीम त्यांच्या 3 का 4 टीम होत्या राज्यभरात, त्यातली त्या भागात वाटून दिले होते, ती टीम यायची आणि ती सभा करायची. अशा पद्धतीने एक वातावरण तयार करायचा जो मुद्दा म्हणतो तो त्यांनी केला. साऊंड सिस्टीम कशी असली पाहिजे, आधी कोणतं गाणं वाजलं पाहिजे, नंतर कोणतं गाणं वाजलं पाहिजे, हे सगळं हळूहळू हे कल्चर काँग्रेसनी किंवा महाविकास आघाडीनी ॲडॉप्ट केलं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनी पटकन केलं, त्या खालोखाल काँग्रेसने केलं. आणि ज्यावेळेस त्यांना उद्धव ठाकरे येऊन मिळाले, त्यानंतर त्याच्यामध्ये एक काय होतं आपण त्याला युनिफॉर्मिटी आली, की आपल्याला सभांना कसं जायचं. आताही पवारांच्या सभेत कोण वरती लोड टाकून किंवा खाली बसून सभा होत नाहीत. मग पूर्वी लोकांना खाली बसायला लागायचं, आता सगळीकडे चेअर यायला लागल्या. तर हा जो चेंज होत गेला ना, हा जरी दृश्य स्वरूपातला चेंज असला ना, हा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट करणारा विषय. म्हणजे की संध्याकाळच्या सभा असणं प्रेफर करतात, म्हणजे आपलं दूध बीध घालून गेलं, संध्याकाळी निवांत सभा ऐकली, जाताना घरी कुठंतरी जेवलं, घरी गेलं, की हा एक ट्रेंड आहे. तर ह्या सभांवर आक्रमकता जी होती ना, जी 14 ते पहिली 10 वर्ष मोदींच्या याच्यातली जी आक्रमकता होती ना, आता स्वाभाविक कुठंतरी ती एक अँटी इन्कम्बन्सी किंवा अशा प्रकारचं वातावरण असल्यामुळं तो फेवर महाविकास आघाडीच्या बाजूने गेला. तेव्हा आता पवारांची सभा आक्रमक वाटतेय. उद्धव ठाकरेंची तर आज सर्वाधिक ट्रॅक्शन असलेला नेता आहे महाराष्ट्रातला, की ज्याची सभा ऐकावी. कम्पॅरेटिव्हली ते ट्रॅक्शन देवेंद्र फडणवीसांपेक्षाही जास्त दिसतं. म्हणजे आपण ज्यावेळेस लाईव्हचे काउंट मोजतोय किंवा तर ते हे त्याच्यात दिसतं ते की हे ट्रॅक्शन जास्त आहे. परंतु आता जर सभेनी किती वातावरण बदलतं, तर हा जर मुद्दा काढला तर याचं कसं उत्तर द्यावं मला कळत नाही. सभेनी जर वातावरण बदलत असतं तर बाळासाहेब ठाकरेंच्या सभेनी महाराष्ट्र भागवामय त्याच वेळेस झाला असता, किंवा नाही बदलता असं म्हणावं तर मोदींच्या सभेमुळे परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे लोक नेमकी याच्याकडं कशी बघतात हाही खूप व्यक्तिसापेक्ष विषय आहे. त्याचं कारण असं की समजा एखादी सभा त्या ठिकाणच्या मोठ्या लिडरच्या अपेक्षेने किंवा अनुषंगाने घेतली गेली असेल, तर लोकांनी तिथं ठरवलेलं आहे की आपण यांच्याकरता गेलेलो आहे, किंवा त्यामुळे सभेचा फारसा परिणाम मोठ्या प्रमाणात परिणाम जो होत होता, किंवा जो असं वाटत होतं की एक भारतातल्या जनतेला, महाराष्ट्र जनतेला जो बदल हवा होता त्याने तो बदल दिला. त्यावेळेस तो सभा आवडीने ऐकल्या गेल्या. नेमकी आता त्याच सभा विरोधकांच्याही आवडीने ऐकल्या जात आहेत आता. परंतु त्याचं वोट ऑफ कन्व्हर्जन कसं होईल हे खरं, याचं लॉजिक त्या स्केलनी होईल का, त्याचं स्केल काय असेल. पण वातावरण तयार करण्यात विरोधक यशस्वी झालेत का, तर 100% सभांच्या अनुषंगानेही झालेले आहे. म्हणजे तुम्ही सातारची सभा बघितली, इव्हन कोल्हापूरची सभा एकदम आयडियल सभा होती उद्धव ठाकरेंची. तो म्हणजे मोबाईल टॉर्चचा जो काही विषय आला, सेम साताऱ्यात तो प्रयोग झाला. त्यामुळे हे प्रयोग सातत्याने होत आहेत आणि कुठंतरी त्या वोटरला ते अपील करते. मग तो आयदर मोदी समर्थक असू दे नाही तो मोदी विरोधक असू दे. विनायकजी, मला तुमचा मुद्दा पटला की 2014 आणि 19ला अशी परिस्थिती होती की पंतप्रधान मोदींनी सभा घेतली
की ते सीट आलंच, अशाच पद्धतीचं वातावरण होतं. म्हणजे मला वाटतं मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि ज्यावेळेस ते ते पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं जातं किंवा सुरुवात झाली, तर त्यांची पहिली सभा पुण्यातली BJ मेडिकल कॉलेजवर झाली होती आणि मी त्या सभेला होतो. तर त्यावेळेस एकही माणूस मला असं वाटलं नाही की तो, म्हणजे आता सभा म्हटलं की बस व्यवस्था सगळं आपल्याला ते पुरवावं लागतं. तर उत्स्फूर्तपणे जी गर्दी आली होती आणि त्यांना जो मिळणारा रिस्पॉन्स होता, त्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथ मुंडे पण होते आणि त्या सभेला प्रचंड असा रिस्पॉन्स होता. त्यानंतर 2014ला त्यांनी पुण्यात सभा घेतल्या, 19ला सभा घेतल्या. तर तो एक प्रचंड रिस्पॉन्स त्यांच्या वेळेस जाणवला होता. तुलनेने आता प्रशांत जसं म्हटलं की त्यांच्याविषयी एक थोडीशी काहीतरी अँटी इन्कम्बन्सी जी तयार होतीये, त्याचा परिणाम आता कुठंतरी सभांमध्ये होतोय. म्हणजे आता पुण्यातली जी सभा झाली रेसकोर्सला, तर मला वाटतं एक ते ठिकाण चुकलं का काय नक्की गणित चुकलं माहीत नाही, पण जो अपेक्षित प्रतिसाद होता तिथं लाभलेला नाहीये. आणि या उलट चित्र असं निर्माण होतंय की आत्ता महाविकास आघाडीच्या बाजूने उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, म्हणजे पंतप्रधानांच्या बाबतीत जे झालं 2014 आणि 19ला, ते चित्र कुठंतरी आत्ता 2024च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या बाबतीत जाणवते. ते जिथं जिथं सभा जातील, म्हणजे कोल्हापूरची असेल किंवा आपल्या पुण्यात वारजेचा सभा घेतली, त्यांना जो रिस्पॉन्स येतोय, पब्लिकमधनं जो रिस्पॉन्स येतोय, तो मला वाटतं काहीतरी दिशादर्शक आहे किंवा काहीतरी सांगतोय. आणि त्याच्यामुळं आज त्यांच्या सभेंना प्रचंड मागणी आहे. पुण्यात त्यांच्या, म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांची सभा पाहिजे ती मिळत नाहीये, हे चित्र जाणवते. फक्त हे चित्र व्यक्तीने आहे. म्हणजे राज ठाकरे पण सभा घेत आहेत. राज ठाकरे आधी सभा घ्यायच्या, त्यांच्या प्रचंड गर्दी व्हायची. पण जसे बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे की सभेला आलेल्या लोकांनी जरी मला मतदान केलं तरी माझे उमेदवार निवडून येतील. सभ्यांचा इम्पॅक्ट आहे, पण तो व्यक्तीने आहे. काही आता निवडणूक आली की सभा हे गणित आलंच, तर काही ठिकाणी त्या उमेदवाराला मनात म्हणावं असं, नको रे बाबा मला सभा. कारण काही वक्ते असे असतात की बळच सभा घ्यायच्या, त्यांना ऐकण्यासाठी कोणी इच्छुक नसतो, त्यांचं जनमानसात तेवढी प्रतिमा नसती. पण इलेक्शन आहे, मी नेता आहे, तर ती सभा झाली पाहिजे किंवा ते वातावरण निर्मितीसाठी. मग त्याचा भार सगळ्या त्या उमेदवारावर पडतो. सगळी यंत्रणा त्या निवडणूक प्रचाराची डिस्टर्ब होती आणि ते सभेत लावावं लागतं. तर हे गणित आता व्यक्तीने आहे. राहुल गांधींची पण सभा झाली. मला वाटतं राहुल गांधींची असो किंवा मोदींची, पब्लिक घेऊन जावं लागलं होतं. पण रिस्पॉन्स काही प्रमाणात मोदींचा कमी झाला आहे. राहुल गांधींना ठीकठाक होता. पण महाराष्ट्रातल्या स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जो रिस्पॉन्स मिळतोय, तो जरा मला वाटतं त्याच्याकडे अंडर एस्टिमेट करता येणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण आहे. सभांच्या बाबतीमध्ये मला वाटतं की एक मेजर इम्पॅक्टचं कारण आहे की माध्यमं बदलत गेलेली आहेत. सभा हे पूर्वी लोकांपर्यंत पोहोचायचं एक महत्त्वाचं माध्यम होतं, कारण जी मांडणी होती ती तिथनं व्हायची, अर्थात न्यूजपेपर्समधनं त्याचं कव्हरेज व्हायचं. पण सभेला जाणं, सभा ऐकणं, वक्ते काय बोलतायत हे ऐकणं, हा तेव्हाचा फॅक्टर होता. नंतरच्या काळामध्ये त्या सभा TV वरनं दाखवल्या जायला लागल्या. विशेषतः 14 म्हणजे 9, 14 आणि मला वाटतं 19चा जो टप्पा होता, त्याच्यामध्ये राज ठाकरेंची विशेषतः पॉप्युलॅरिटी आपण लक्षात घेतली तर त्या काळात राज ठाकरेंच्या सभेसाठी यंत्रणा डिप्लॉय होणं, राज ठाकरेंकडनं त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजिकल अरेंजमेंट्स केल्या जाणं, आणि म्हणजे लाईव्ह फीड तुम्हाला मल्टी कॅमेरा सेटअपचं मिळतंय, डायरेक्ट मिळेल, हे अशा पद्धतीची यंत्रणा आणणारं मनसे हे पहिलं होतं. त्याच्या आधी दुसऱ्या कुठल्या पक्षांनी, म्हणजे आपण कॅमेरे घेऊन जायचे, त्या गर्दीत शिरायचं आणि जागा शोधायची, अशी धडपड अक्षरशः आम्ही अनेकदा केली आहे. पण मनसेची सभा असेल तर निश्चिंती, कारण सगळं मिळणार आहे आपल्याला. म्हणजे ओबीबॅन्सच्या जमान्यातलं सांगते हे मी. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये मात्र आता लोक सोशल मीडियावरनं परसिव्ह करतात, परसेप्शन्स बनवतात बऱ्यापैकी. म्हणजे अगदी ग्रामीण भागात जरी आपण गेलं तरी यूट्यूब बघणारा प्रेक्षक आहे. म्हणजे अगदी परवा मी बारामती मतदारसंघात एका धनगर पाड्यावरती गेले होते. तिथला माणूस, त्या अख्ख्या वस्तीमध्ये 2-3 कुटुंब राहिलेले आहेत, बाकी स्थलांतर झालंय. त्या धनगर पाड्यावरचा माणूस दुपारच्या वेळेला पडला होता 12च्या उन्हात, आणि तो काय करत होता, तर मोबाईलवरती यूट्यूबवरती काहीतरी बघत होता. सो आता पोहोचण्याचं माध्यम पण बदललंय, आणि त्यामुळे मला वाटतं कुठेतरी कदाचित पक्षांना सुद्धा सभा होतीये, सभेतनं मुद्दे मांडले जात आहेत, पण ते पोहोचवण्यासाठी जास्तीची धडपड करावी लागते. ॲडिशनल एफर्ट्स घ्यावे लागतात. सोशल मीडियावरनं त्याचं नरेटिव्ह सेट करावं लागतं, भाषणांचे पुन्हा क्लिप्स टाकावे लागत आहेत, रील्स टाकावे लागत आहेत, आणि त्याही नंतर ते मुद्दे लोकांच्या विस्मरणात जाऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. पक्षांच्या पातळीवर जर आपण पाहिलं तर ओव्हरऑल, म्हणजे आता राहुल गांधींच्या बाबतीत एक म्हटलं जातं की राहुल गांधींना लोकांची नस सापडली, राहुल गांधींना मांडणी कशी करायची हे कळायला लागलेलं आहे, असं एक जनरल परसेप्शन. पण याच्याच त्यांची न्याय यात्रा जेव्हा मुंबईला शिवाजी पार्कवरती इंडिया आघाडीची मोठी सभा झाली, त्यावेळेला खूप गर्दी आलेली होती. म्हणजे अक्षरशः लोकांमध्ये, म्हणजे जसं प्रशांत म्हटलं तशी माझी सवय आहे की मी जास्त पत्रकारांमध्ये बसायच्या ऐवजी लोकांमध्ये आधी गप्पा मारायला आवडतं त्यांच्याशी. तर त्यावेळेला मुस्लिम कम्युनिटी खूप सबस्टॅन्शियली आलेली होती. रोजे सोडायचे होते, तर म्हणजे रमजानचा महिना होता, आणि डब्यांमधनं त्यांनी अक्षरशः उघडून दाखवलं की डब्बे में हम लेके आए हैं, यहाँ बैठ के खाएंगे, लेकिन हमें सुनना है वो क्या बोलते हैं.
ती सभा मात्र एवढा वेळ चालली की शेवटी ज्या वेळेला खरगेंचं भाषण सुरू होतं त्यावेळेला निम्मी गर्दी निघून गेलेली होती. त्यामुळे लोकांचा अटेन्शन स्पॅन जो कमी होतोय त्याचाही विचार केला जातोय का? मुद्दे मांडताना या पक्षांकडे क्लॅरिटी आहे का? तर ती क्लॅरिटी आहे. म्हणजे अगदी आपण मोदी वेगवेगळे मुद्दे घेऊन येत आहेत आणि त्याच्यावरती पुन्हा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय, हा भाग आहेच. किंवा अमित शहा आक्रमकपणे अनेक मुद्दे मांडतायत, जसं भाजपने आता पाकिस्तानला उत्तर देणं हा एक मुद्दा प्रचारात आणलेला आहे आणि तो अमित शहांच्या भाषणांमधनं प्रामुख्याने जाणवला अनेक ठिकाणी. किंवा देवेंद्र फडणवीस योजनांची मांडणी प्रत्येक ठिकाणी आणि त्याला म्हणजे कॉल टू ॲक्शन पण त्यांचा आहे की म्हणजे तुम्हाला महिलांना काही फायदा झाला का, महिलांना अमुक एक योजना मिळाली का, मग हात वर करून तुम्ही किंवा मोदींच्या नावाची घोषणा द्या, अशा पद्धतीचा कॉल टू ॲक्शन पण त्यातनं आहे, ज्यातनं तो मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय. किंवा दुसऱ्या बाजूला राहुल गांधी पण लोकांना अपील होणारे मुद्दे मांडताना दिसत आहेत. शरद पवारांची, उद्धव ठाकरेंचा यांनी उल्लेख केला, त्यांची भाषणं लोकांना अपील होत आहेत. आणि उद्धव ठाकरेंचा आक्रमकपणा म्हणजे सेना म्हणून जी इमेज होती त्यात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मांडणी करतायत ते थोडं सॉफ्ट जरी असलं तरी सुद्धा उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत, हेही परसेप्शन तयार झालं आहे. पण ही ठराविक माणसं सोडली तर त्याच्या पलीकडे सभांना फारसा रिस्पॉन्स नाही आहे. आणि याही माणसांच्या सभा या पुन्हा वेगळ्या मीडियममधनं पोचवायच्या हे एफर्ट्स घेणं यावेळेला म्हणजे बदललेल्या अटेन्शन स्पॅनचा परिणाम म्हणा किंवा बदललेल्या माध्यमांचा परिणाम म्हणा, हे करावं लागतंय. सभांच्या मुद्द्यांवरती मतदान करताना लोक किती विचार करतायत हा आता या टप्प्यावरती खरंच प्रश्न आहे.